आणखी एक महत्त्वाची बातमी, उल्हासनगर महापालिकेच्या नगरसेवकांच्या गुवाहाटी दौऱ्यावरून आता वाद झालेला आहे। नगरसेवकांनी गुवाहाटी अभ्यास दौरा वादाच्या त्यांचा भोवऱ्यात अडकलेला आहे, तर नगरसेवकांसोबत पत्नी, आई, मुलांचाही प्रवास झाल्याचा आरोप करण्यात येतोय। नगरसेवकांच्या दौऱ्यामध्ये 65 लाखांचा खर्च झाला असा आरोप बंडू देशमुख यांनी केलाय। मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी या स्वरूपाचे गंभीर आरोप या ठिकाणी नगरसेवकांवर केले। आसाममध्ये एवढा महापूर येत असताना, गुवाहाटीमध्ये पूर आलेला असताना हे कसलं प्रशिक्षण घ्यायला गेलेत? त्या ठिकाणी काय पुराचं प्रशिक्षण घ्यायला गेलेत की पाणी कसं भरतं, काय कसं करतं? बरं, ते नातेवाईकांसोबत गेलेत। आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार 65 लाख रुपये या ट्रिपसाठी खर्च आलाय। हे पैसे कुणाचे आहेत? नातेवाईकांनाही घेऊन जातात, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनाही घेऊन जातात। मग हे कसलं प्रशिक्षण करतात? नेमकं काय चाललंय या शहरात? हे शहर सुधारणार आहे की नाही? या शहराला हे लोक मूलभूत सुविधा देणार आहेत की नाही देणार आहेत? अशा याचे 65 लाख रुपये आता जनतेच्या खिशातले पैसे गेलेले आहेत, याची भरपाई कोण करणार? पण आता हा जो विषय झालाय की हा गुवाहाटीला मला एवढं लांब प्रशिक्षण होतं, त्यावर आता जसं प्रसार माध्यमातून माहिती येते की 65 लाख रुपये खर्च झाले, तर शहराची एकंदरीत परिस्थिती आणि महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती या सगळ्या गोष्टी लक्षात घेता एवढा 65 लाख खर्च करायला पाहिजे का, हे प्रशासनाने विचार करायला पाहिजे होता। आणि प्रत्येकाने आपापलं कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं हा त्याचा प्रश्न आहे। त्यामुळे याचं 65 लाख जर खर्च झाला असेल तर कशामध्ये एवढा झाला याची माहिती आम्ही विरोधी पक्ष म्हणून नक्की घेऊ।